दीक्षा's कुकिंग पॉइंटमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तुम्हाला ठेचा आणि मटण दोन्ही आवडतं का? मग ही रेसिपी तुम्हाला खास आवडणार। गावाकडच्या चुलीवरच्या स्वादाची आठवण करून देणारी ही मटण ठेचा रेसिपी अगदी आपण घरच्या पद्धतीने बनवणार आहोत। साधा मटण तर खाल्लं असेल, पण मी घेऊन आली आहे खास ठेचा मटण। ही पारंपरिक चव एकदा खाल्ली की विसरता येणार नाही। तर ही व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा। तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया। मटण 2 ते 3 वेळा आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि हे मटण आपण कुकरमध्ये बनवणार आहोत। कुकर छान गरम करून घ्यायचं आहे आणि मग त्याच्यामध्ये आपण तेल टाकणार आहोत। तेल छान गरम झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेलं मटण टाकायचं आहे। उभा कापलेला कांदा टाकायचा आहे। अद्रक लसूण पेस्ट टाकायची आहे। अर्धा चमचा हळद टाकायची आहे आणि चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे। हे छान आपण मिक्स करून घेणार आहोत। मीडियम फ्लेमवर हे छान आपल्याला परतून घ्यायचं आहे। मस्त आपण हे मिक्स करून घेणार आहोत। आता आपल्याला मटण शिजण्यासाठी पाणी टाकायचं आहे। मी 1 मोठा कप पाणी टाकलं आहे। हे मटण आपल्याला 4 ते 5 शिट्ट्या देऊन छान शिजवून घ्यायचं आहे आणि ह्या शिट्ट्या आपल्याला मध्यम आचेवर द्यायच्या आहेत। मध्यम आचेवर शिट्ट्या दिल्यामुळे मटण छान शिजते। कुकर बंद करायचं आहे आपल्याला। आता आपल्याला एका कढईमध्ये तेल गरम करून घ्यायचं आहे। तेल छान गरम झाल्यानंतर 10 ते 12 लसूण पाकळ्या टाकायच्या आहेत आणि हिरव्या मिरच्या टाकायच्या आहेत। हे आपण ठेचा बनवण्यासाठी करत आहोत। तुम्हाला जेवढं तिखट हवं असेल तेवढ्या तुम्ही मिरच्या कमी जास्त करू शकता। छान आपल्याला 2 ते 3 मिनिट परतून घ्यायचं आहे। आता आपल्याला त्याच्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेली कोथिंबीर टाकायची आहे। पुन्हा छान हे आपण 2 ते 3 मिनिट छान परतून घेणार आहोत। ठेचा आणि मटणाचं कॉम्बिनेशन म्हणजे स्वर्गसुख आहे। हा ठेचा थंड झाल्यानंतर आपल्याला वाटून घ्यायचा आहे। त्याच कढईमध्ये पुन्हा आपण तेल टाकणार आहोत। तेल छान आपल्याला गरम करून घ्यायचं आहे। मग त्याच्यामध्ये आपल्याला उभा कापलेला कांदा टाकायचा आहे। लालसर रंग येईपर्यंत कांदा छान आपण परतून घेणार आहोत। मस्त 2-3 मिनिट कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता मटण छान आपलं शिजलं आहे। आता ते शिजून घेतलेलं मटण त्या कांद्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे। पुन्हा छान आपल्याला हे परतून घ्यायचं आहे। मटण जितकं नीट शिजेल तितकं चविष्ट लागेल, म्हणून मटण नेहमी आपल्याला नीट शिजवून घ्यायचं आहे। 2-3 मिनिट आपण हे परतून घेणार आहोत। ही रेसिपी तुम्ही एकदा ट्राय केली ना, मग आठवड्याला एकदा तरी तुमच्या घरच्यांची नक्की मागणी असेल। जे नॉनव्हेज प्रेमी आहेत त्यांनी ही रेसिपी नक्की ट्राय करा। जबरदस्त वास सुटला आहे मटणाचा। पुन्हा छान आपल्याला हे 2-3 मिनिटं परतून घ्यायचं आहे। मी तुमच्यासारख्या प्रेमळ लोकांसाठी रोज नव्या रेसिपीज घेऊन येते। कृपया सबस्क्राइब करा आणि या गरीब मुलीचं स्वप्न पूर्ण व्हावं यासाठी मदतीचा हात द्या। तुमचं एक सबस्क्राइब मला खूप मोठं बळ देईल। आता आपल्याला त्याच्यामध्ये तयार केलेला ठेचा टाकायचा आहे। हा ठेचा जेव्हा मटणात मिसळतो ना, तेव्हा चव तोंडातून थेट हृदयात उतरते। ठेच्याचा नुसता वास आला तर तोंडाला पाणी सुटते। छान आपल्याला मिसळून घ्यायचा आहे तो ठेचा या मटणामध्ये। मस्त मिक्स करून घ्यायचा आहे। आता आपल्याला जे मटण आपण उकडून घेतलं होतं, शिजवून घेतलेलं, त्याचा जो रस्सा होता तो त्या मटणामध्ये टाकायचा आहे। छान आपण हे मिक्स करून घेणार आहोत आणि 4 ते 5 मिनिट छान आपल्याला हा रस्सा आटवून घ्यायचा आहे।
रंगावरूनच तुम्हाला समजत असेल किती भारी लागणार आहे मटण ठेचा। ही मटण रेसिपी तुम्ही जरूर ट्राय करा, तुम्हा सर्वांना खूप आवडेल आणि चव विसरणार नाही अशी भन्नाट रेसिपी आहे। आता आपल्याला त्याच्यामध्ये थोडासा गरम मसाला टाकायचा आहे। मी एव्हरेस्टचा मटण मसाला टाकला आहे, तुम्ही तुमच्या आवडीचा कोणताही मसाला टाकू शकता। पुन्हा छान आपल्याला हे मिक्स करून घ्यायचे आहे। हा मटण ठेचा तुम्ही तांदळाच्या भाकरीसोबत खा, खूप भारी लागतो। गरमागरम मटण ठेचा खाण्यासाठी तयार आहे। ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि माझी रेसिपी कशी वाटली हे कमेंट्स करून नक्की कळवा। माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन रेसिपींसाठी प्रतीक्षा's कुकिंग पॉइंटला सबस्क्राइब करा।